राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अटी शर्थींमुळे फिसकटणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही अटी घातल्यात। या अटींनंतर राज ठाकरे युती करणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे। पाहूयात। एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची। मला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही। भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे। आम्ही कुठूनही विचलित नाही, आम्ही स्वयंचलित आहोत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलंय। याचं निमित्त ठरलं ठाकरे बंधूंनी एकमेकांना दिलेला प्रतिसाद। मात्र युतीचा हा प्रस्ताव अटी शर्थींवर अडकणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अटी शर्थी टाकल्यात। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे, पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं, मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। उद्धव ठाकरेंच्या याच अटी शर्थींवरून मनसे नेते आक्रमक झाले। उद्धव ठाकरेंच्या अटींवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी काही सवाल उपस्थित केले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोणत्याही अटी टाकल्या नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही, कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय। मला हा सरळ, साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या। कोणती अट, कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर ती सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या। राज ठाकरेंना अटी शर्थींवर नमवणं सोपं नसल्याचं सामंतांनी म्हटलंय, तर ते अटींवर युती करणार नसल्याचा दावा देखील सामंतांनी केला आहे। राज साहेबांचा या महाराष्ट्राला अनुभव आहे, ते स्वतःचा विचार असणारे आणि स्वतःचा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत। कोणी कोणाबरोबर युती करावी हा जरी प्रश्न असला तरी मला जे काय थोडंफार कळतं राजकारणात, त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राज साहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाही। राज आणि उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला, तर राऊतांच्या टीकेवर शेलारांनी देखील पलटवार केला आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे। की आनंद पोटात माझ्या मावेना, हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना, कोणाच्या पोटात काय आहे
वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्रजींच्या मेंदूत काय आहे हे कळण्या एवढं काय गुपित ज्ञान त्यांना नाही आहे. देवेंद्रजींनी कालच प्रतिक्रिया दिली आहे. दोघंही एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. आज मी तेच म्हटलेलं आहे, राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करू. बरं, अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे, आमचा मुद्दाच नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठूनही विचलित नाही, आम्ही स्वयंचलित आहोत. राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर बंधू भेट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या अटी शर्थींमुळे युती होण्याआधीच ती फिसकटणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.